ढवळपुरी या गावामध्ये आज ज्या प्रकल्पाचं भूमिपूजन झालं, असं पुण्यश्लोक अहिल्यादेवी महामंडळ महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ पुणे यांच्या मार्फत आत्ताच नुकतंच ज्या प्रकल्पाचं उद्घाटन झालं, असे लोकर संशोधन व प्रक्रिया केंद्र ढवळपुरी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय पवार सर, या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक काशीनाथजी दाते सर, विश्वनाथ दादा कोरडे, खेडे दादा, युवराज पठारे, बाबा शेठ खिलारी, सर्वांचंच नाव मी या ठिकाणी वेळोवेळी घेणे टाळतो. त्याचबरोबर आपल्या गणाचे पंचायत समिती सदस्य पोपटरावजी चौधरी, बंडू शेठ रोहकले आणि तालुक्यातून अतिशय कमी वेळामध्ये काल जवळपास संध्याकाळी 8:30 वाजता हे कार्यक्रमाचं नियोजन ठरलं, कारण की आज दुपारी 3 वाजता आचारसंहिता त्या ठिकाणी लागणार आहे अशी माहिती मिळाल्यानंतर हा जो प्रकल्प आहे, ज्याच्यात धनगर बांधव ज्या प्रकल्पाकडे अनेक वर्षापासून आतुरतेने वाट पाहत होते आणि खऱ्या अर्थानं ज्या समाजाला ह्याची गरज आहे तो प्रकल्प त्या समाज राहत असलेल्या भागात व्हावा आणि त्याच्यासाठी जेव्हापासून आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पशुसंवर्धन दुग्ध विकास खातं त्यांच्याकडे होतं, तेव्हापासून या खात्याच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याला न्याय मिळवून द्यायच्या हिशोबानं त्यांनी हा प्रकल्प ढवळपुरीमध्ये व्हावा ही त्यांची इच्छा होती आणि हा प्रकल्पाचं स्थापन होण्यापासून तर त्याला जमीन मिळवून देण्यापर्यंत अनेक अडचणी त्या ठिकाणी आल्या. मध्यंतरी बातमी आल्या की प्रकल्प हा करंडी या ठिकाणी गेला. त्यानंतर अनेक धनगर बांधव खासदार सुजयदादा विखे पाटील यांना भेटून हा प्रकल्प कुठेही व्हावा, पण ज्या ठिकाणी धनगर समाजाची जास्त लोकसंख्या आहे अशा भागामध्ये व्हावी, कारण जागेच्या अनेक अडचणी होत्या व पवार सरांनी आणि त्यांनी स्वतः लक्ष घालून ह्या जागा या ठिकाणी आहे हे निदर्शनास आणून दिली. खरं तर प्रकल्पाला सुरुवातीला 2 हेक्टरची त्या ठिकाणी मर्यादा होती आणि 2 हेक्टर जमीन ही उपलब्ध नसल्यामुळे महाराष्ट्र शासनाचा आणि केंद्र सरकारचा हा निधी मागे जाऊ नये या हेतूनं अति तातडीने त्या ठिकाणी प्रशासनाला बैठका घेऊन त्या ठिकाणी हा जागा मंजूर करण्यात आली होती करंडी या ठिकाणी. पण नंतर जशी धनगर बांधवाची मागणी वाढली की हा प्रकल्प ढवळपुरी आणि परिसरात व्हावा, यानंतर स्वतः नामदार साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घालून ती जागेची अट थोडी शिथिल केली आणि 1 हेक्टर 70 आर जमीन या प्रकल्पाला ढवळपुरी या ठिकाणी जेव्हा सापडली, मग ती ही जागा मंजूर करून या ठिकाणी आज आपण या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. खऱ्या अर्थानं ज्या धनगर बांधवांसाठी हा प्रकल्प मंजूर झालेला आहे ते सर्व मेंढ्या पाळणारे धनगरांसाठी, आणि हे सर्व लोक सध्या हे फिरतीवर आहे की आपल्या मेंढ्यांचं पालन करण्याकरता त्यांना गाव सोडावं लागतं आणि पूर्ण राज्यभर ते आपल्या मेंढ्या घेऊन त्या ठिकाणी फिरत असतात आणि म्हणून ते सुद्धा या कमी वेळामध्ये या ठिकाणी येऊ शकले नाही. तर त्यांच्या उत्पन्नामध्ये भर व्हावी, त्यांची जी मेंढीची जी लोकर निघते ही लोकर त्यांना फेकून द्यावी लागते आणि ही लोकर प्रक्रिया करून त्यांच्या उत्पन्नामध्ये भर पडावी याकरता नामदार साहेबांनी आणि खासदार साहेबांनी विशेष लक्ष घालून हा प्रकल्प त्या ठिकाणी मंजूर करून घेतलेला आहे. या प्रकल्पामुळे जी लोकर आपल्याला फेकून द्यावा लागत होती त्या लोकरीवरती प्रक्रिया करून त्याच्यापासून घोंगडी असेल किंवा अजून काही वस्तू बनवता येतील का, जेणेकरून त्या लोकरीचा वापर करून आपण फेकून देणारी लोकर ही विकत घेऊन त्याच्यापासून काही प्रॉडक्ट तयार करून त्या धनगर बांधवाच्या उत्पन्नामध्ये निश्चितपणे वाढ कशी होऊ शकते याच्याकरता नुसतं हा प्रकल्प टाकून नव्हे तर ह्याचं संशोधन सुद्धा, ही लोकर काय क्वालिटीची आहे, ह्या लोकरीवरती काय प्रक्रिया करावी लागणार आहे आणि काय प्रक्रिया केल्यानंतर ह्या लोकरीपासून काय करू शकतो, अशा प्रकारचा हा उद्योग या ठिकाणी उभारलेला आहे. सुरुवातीला राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून 5 कोटी रुपये राज्य सरकारचे आणि 5 कोटी रुपये केंद्र सरकारचे असा 10 कोटी रुपये निधी या प्रकल्पासाठी त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे आणि वेळोवेळी जसा जसा हा प्रकल्प ग्रीप घेईल
तसं तसं याच्यामध्ये नवीन नवीन आपल्याला काय ह्या मेंढीच्या बाय प्रोडक्ट आपल्याला काय काय करता येतील तसं तसं हा प्रकल्पाची वाढ त्या ठिकाणी होणार आहे आणि ह्या समाजाला न्याय देण्याचं काम खऱ्या अर्थानं ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून होणार आहे। ह्या प्रकल्पामध्ये काम करणारी मंडळी सुद्धा ह्याच धनगर बांधवांची जी मुलं बाहेर फिरावं लागतात त्यांच्यासाठी या प्रकल्पाच्या माध्यमातून त्या ठिकाणी रोजगार निर्मिती सुद्धा होणार आहे। आणि ढवळपुरी हे गाव संपूर्ण राज्यामध्ये सर्वात जास्त मेंढपाळ समाज असलेलं हे गाव आहे आणि खऱ्या अर्थानं ह्या गावामध्ये हा प्रकल्प उभारून नामदार साहेब असतील खासदार साहेब असतील खऱ्या अर्थानं त्यांनी या समाजाला न्याय द्यायचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे। आज अतिशय काल आपण पाहिले असेल की त्या ठिकाणी खासदार साहेबांनी आळे फाटा ते बेलोंडी फाटा असा जवळपास 450 कोटी रुपये त्यांनी या रस्त्यासाठी मंजूर केलेले आहेत। खासदार साहेबांचं एक म्हणणं असतं की तुम्ही माझा वेळ कमीत कमी जर इकडे घालवला तर मी जास्तीत जास्त निधी आणून देण्यासाठी आणि नवीन नवीन प्रकल्प जे प्रकल्पामुळे आपल्या तालुक्याला गावाला दिशा मिळेल असे प्रकल्प मी त्या ठिकाणी आणू शकतो असा हा आपल्याला एक अभ्यासू खासदार लाभलेला आहे। त्याच्यामुळे निश्चितपणे आपल्या तालुक्याचा तो विकास होणारच आहे त्याचबरोबर आपल्या तालुक्याला दिशा सुद्धा मिळवून देण्याचं काम या खासदार साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे। आताच या ठिकाणी ढवळपुरी तर खारवाडी या रस्त्यासाठी सुद्धा दादांकडून त्या ठिकाणी निधी मंजूर करण्यात आलेला आहे, मंजूर करून देणार आहे। निश्चितपणे आपले जे जे कामं आहेत ते खासदार साहेबांच्या पालकमंत्र्यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा मार्गी लावली जातील। आपण जर पाहिलं असेल इथे कोरडे दादा उपस्थित आहेत, दाते सर आहे, बंडू दादा आहे, सचिन पाटील वराळ या ठिकाणी उपस्थित आहेत। सर मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की गेले 15 दिवस आम्ही फक्त दादांनी दिलेल्या कामांचं सकाळी 7 ते संध्याकाळी उद्घाटन आम्ही त्या ठिकाणी करत होतो। आम्हाला इंजेक्शन घेऊन त्या ठिकाणी आम्हाला उद्घाटन करावं लागली, एवढे उद्घाटन दादा एवढी कामं दादांनी पारनेर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी दिलेली आहे। आणि विशेष करून एक गोष्ट तुमच्या सर्वांच्या निदर्शनास आणून देतो की बरेचशी पुढारी असे असतात की त्यांनी केलेल्या कामाचं उद्घाटन त्यांच्याच हस्ते व्हावं अशी त्यांची अपेक्षा असते। या ठिकाणी दाते सर सुद्धा उपस्थित आहे। या ठिकाणी दादांनी दिलेल्या सर्व कामांचं उद्घाटन दाते सर असतील, कोडे दादा असतील, मी असेल, सचिन भाऊ असतील, सुभाष पाटील सुभाषराव असतील, बंडू नाना असतील, यांनी आम्ही सर्वांना दादांनी या ठिकाणी पुढे करून आमच्या हस्ते या सर्व कामांचं उद्घाटन त्यांनी केलेलं आहे। गावोगावी जाऊन आम्ही गावातल्या स्थानिक लोकांना बरोबर घेऊन त्यांच्या हस्ते आम्ही नारळ फोडले आणि कदाचित दादांना संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांनी आज तुम्हाला एक ठिकाणी या ठिकाणी असं आवर्जून सांगू इच्छितो की फक्त 2 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या वेळेपासून सत्ता आली त्यावेळेसपासून पारनेर तालुक्यामध्ये असं एकही गाव ठेवलं नाही की त्या गावामध्ये खासदार साहेबांनी निधी दिला नाही। प्रत्येक गावामध्ये खासदार साहेबांनी डीपीडीसीच्या माध्यमातून असेल, तुमच्या ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून असेल, अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून असेल, राज्याच्या रस्ते विभागाच्या माध्यमातून असेल, PMGSY असेल, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असेल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असतील, ह्या योजनांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी आपल्या मतदारसंघामध्ये आणून देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। मध्यंतरी झालेल्या वयश्री योजनेमध्ये ज्या वेळेस पवार सर आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी बरं का सर गाड्याच्या गाड्या भरून सर ते टाकळी या ठिकाणी घेऊन आले आणि त्या योजनेचा लाभ खाली लोकांना मिळून द्यायचं काम त्यांनी केलं। कारण की जरी आपला नेता पळत असला तर खाली मदत करणारे हात सुद्धा तेवढेच महत्वाचे असतात आणि वाढप्या जो असतो त्याचं काम अतिशय महत्वाचं असतं। कारण की योजना कुठलीही असू द्या ती योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम खासदार साहेब जरी असले तर त्यांच्या हाताखाली आपण सर्व जे लोक कार्यकर्ते काम करतो त्या कार्यकर्त्याचं काम असतं की त्या योजनेचा लाभ त्या वंचित घटकापर्यंत पोहोचून त्यांना मिळवून द्यायचा असतो। आणि जे कार्यकर्ते खऱ्या अर्थानं पळतात आणि मग त्या गावामध्ये निधी सर्वात जास्त त्या कार्यकर्त्याच्या पळण्यामुळे येत असतो। आणि याचं एक उत्तम उदाहरण या ठिकाणी बसलेले पवार सर असतील, त्याचबरोबर संतोष गोयेकर हा एक कार्यकर्ता आहे की त्यांनी जे धनगर बांधव आहे जे फिरिस्ते आहे त्यांना त्यांच्या जातीचा दाखला असेल, मतदान कार्ड मध्ये नाव नोंदवून घ्यायचं असेल, त्यांना राशन कार्ड मिळवून देण्यासाठी अहोरात्र त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे। मग त्याच्याकरता त्यांनी स्वतःचं काम धंदा सोडून ते वेळ देत आहे आणि असे कार्यकर्ते निर्माण झाल्यानंतर
तुमचा नेता सुद्धा त्या ठिकाणी मोठा होत असतो. नेत्याच्या माध्यमातून तुम्ही सर्वसामान्यांपर्यंत निधी पोहोचून द्यायचं काम त्या ठिकाणी होतं. आणि आज हा प्रकल्प आपल्याला आपल्या नगर जिल्ह्याचं नाव जे अहिल्यादेवी मंजूर झालेला आहे आणि अहिल्यादेवीमध्ये हा प्रथमतः हा लोकर प्रकल्प मंजूर झाला. त्याबद्दल आपण सर्वजण नामदार साहेब, खासदार साहेब यांचे टाळ्या वाजवून या ठिकाणी त्यांचे पुनश्च एकदा या ठिकाणी आभार मानूया. इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा जास्तीत जास्त निधी आपल्या भागासाठी देण्याचं काम सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून, पालकमंत्र्यांच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. मी पुनश्च एकदा आपण सर्वजण अतिशय कमी वेळामध्ये येऊन आणि आपल्या फक्त ढवळपुरी या गावासाठी खासदार साहेबांच्या माध्यमातून, पालकमंत्र्यांच्या माध्यमातून 15 कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर झालेले आहेत. आणि आज मल्हारराव होळकर यांची जयंती सुद्धा आहे. अतिशय सुवर्ण मुहूर्त त्या निमित्तानं या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेला आहे. आज चांगल्या मुहूर्तावर अतिशय चांगलं काम या ठिकाणी आपण सुरू करत आहोत. मी सर्व धनगर बांधवांना पुन्हा एकदा या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि आपण सुद्धा दादांनी आपल्या गावाकरता जो निधी मंजूर केलेला आहे आणि आपली जी जाण दादांनी ठेवलेली आहे त्याचं उत्तर येणाऱ्या काळामध्ये जे 1 महिन्यामध्ये निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीमध्ये सर आपण सर्व लोकांना दादांनी केलेल्या कामाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचून जास्तीत जास्त मताधिक्य आपल्या गावातून मिळवून द्यायची जबाबदारी आपल्या सर्वांची राहील. आणि आपण दिलेल्या मताधिक्याचं निश्चितपणे खासदार आपल्याला येणाऱ्या काळामध्ये न्याय मिळवून देतील याची मला खात्री आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानून या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.